ओम नमो भगवते वासुदेवाय। हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर। मंडळी, प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या आणि पौर्णिमा या दोन तिथी येत असतात। तर मराठी महिना जेव्हा संपतो, नवीन मराठी महिना सुरू होणार असतो, तेव्हा अमावस्या असते आणि मराठी महिना सुरू झाल्यानंतर साधारणपणे 15 दिवसांनी म्हणजे महिन्याच्या मध्यावर्ती पौर्णिमा तिथी येत असते। तर सध्या अधिक मास सुरू आहे। अधिक मासाचे शेवटचे 5-6 दिवस शिल्लक आहे आणि अमावस्या झाली की नवीन मराठी महिन्याची सुरुवात होईल, अधिक मास संपणार आहे। तर अधिक मास एवढा महत्त्वाचा आहे, तर अधिक मासातील अमावस्या किती महत्त्वाची असेल हे तुमच्या लक्षात आलंच असेल। तर अधिक मासातील अमावस्येच्या दिवशी पितरांसाठी, पितरांच्या शांतीसाठी कोणते उपाय करायचे, अधिक मासातील अमावस्या कधी आहे, या दिवशी आपण कोणते मंत्र जप करायचे आहे, याबद्दलची सगळी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। त्यासाठी तुम्ही व्हिडिओ संपूर्ण बघा। व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय असं नक्की लिहा। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। यंदाची अधिक मासातील अमावस्या नक्की कधी आहे ते आपण सर्वप्रथम जाणून घेऊया। अधिक ज्येष्ठ महिन्यातील अमावस्या 14 जून 2026ला रविवारच्या दिवशी दुपारी 12:21 सुरू होणार आहे आणि ही अमावस्या 15 जून 2026ला सोमवारच्या दिवशी सकाळी 8:23 असणार आहे। 8:23 सोमवारी 15 जूनला ही अमावस्या संपणार आहे। उदय तिथीनुसार 15 जून 2026ला अमावस्या आहे। सोमवारच्या दिवशी जेव्हा अमावस्या येते तर त्या अमावस्येला सोमवती अमावस्या असं म्हटलं जातं। तर अधिक ज्येष्ठ महिन्यातील अमावस्या, अधिक मासातील अमावस्या ही सोमवती अमावस्या असणार आहे आणि सोमवती अमावस्येला तर आपल्याकडे खूप महत्त्व आहे। तर या दिवशी म्हणजे 15 जून रोजी सूर्योदय व्यापिनी अमावस्या तिथी असल्यामुळे या दिवशी स्नान दान करणं खूप पुण्यकारक मानलं जातं। त्याचबरोबर सोमवती अमावस्या आहे, त्यामुळे भगवान शिव आणि देवी पार्वती यांची पूजा देखील आपल्याला करायची आहे। अमावस्येची तिथी ही पितरांना समर्पित असते। त्यातली त्यात ही जी अमावस्या आहे ती अधिक मासातील अमावस्या आहे, त्यामुळे आपल्याला पितरांच्या शांतीसाठी काही महत्त्वाचे उपाय या दिवशी करायचे आहे। तर पहिला उपाय म्हणजे या दिवशी आपल्याला पितृतर्पण आणि पितरांच्या नावाने दान देखील करायचं आहे। त्यामुळे अमावस्येच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं, स्वच्छतेची कामं आटोपून घ्यायची, मुख्य दरवाजाची देखील स्वच्छता करायची आहे। पवित्र नदीमध्ये शक्य झालं तर तिथे जाऊन स्नान करा किंवा घरीच अंघोळीच्या पाण्यात काळे तीळ टाकून आपण स्नान करायचं आहे। थोडेसे चिमूटभर काळे तीळ आपल्या अंघोळीच्या पाण्यात टाकायचे आणि त्याच पाण्याने स्नान करायचे आणि पितरांच्या नावाने तर्पण विधी आपल्याला करायचा आहे। पितरांना दही भाताचा नैवेद्य दाखवा। आपल्या घरासमोर गाय, कुत्रा, कावळा येऊन बसत असेल तर त्यांना तुम्ही पोळी खाऊ घाला किंवा मग दही भात खाऊ घाला, कारण हे जे प्राणी आहे ते आपल्या पितरांच्या रूपात पृथ्वी तलावर फिरत असतात असं म्हटलं जातं। म्हणून अमावस्येच्या दिवशी जर तुम्हाला गाय, कुत्रा, कावळा दिसत असेल तर त्यांना तुम्ही पितरांच्या नावाने पोळी किंवा गाईला तुम्ही धान्य खाऊ घाला, पोळी खाऊ घाला किंवा मग दही भाताचा देखील नैवेद्य दिला तरी चालेल। गरजू व्यक्तींना, ब्राह्मणांना वस्त्र, फळे किंवा आवडीचं अन्नदान तुम्ही करायचं आहे। पितरांचं नामस्मरण या दिवशी करायचं आहे। मातृदेवो भव, पितृदेवो भव असं तुम्ही म्हणायचं आहे। आपल्या पितरांना मनापासून नमस्कार देखील या दिवशी करायचा आहे। त्यामुळे आपल्या पितरांना शांती लाभते। आपल्याला जर पितृदोष सांगितला असेल तर तो कमी होतो किंवा पितृदोष असो नसो, पितरांच्या शांतीसाठी, पितरांना प्रसन्न ठेवण्यासाठी अधिक मासातील अमावस्येच्या दिवशी आपण हे उपाय करायचे आहे। अधिक महिन्यातील अमावस्येचा दिवस म्हणजे अधिक मासाचा शेवटचा दिवस असतो। अधिक मास हा दर 3 वर्षांनी येतो, त्यामुळे अधिक मासातील जी अमावस्या असते ती देखील साहजिकच दर 3 वर्षांनी येते। हा दिवस खूप महत्त्वाचा असतो। सोमवती अमावस्या आलेली आहे यावर्षी अधिक मासातील, त्यामुळे या दिवशी आपण शिवलिंगावरती अभिषेक करायचा आहे। मग तुम्ही पाण्याचा, दह्याचा, तुपाचा, दुधाचा कोणताही अभिषेक करू शकता। भगवान शिव आणि माता पार्वती यांची पूजा करायची आहे। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा तुम्ही तिथे 108 वेळेस जप करा। भगवान शिवाची विधिवत पूजा देखील आपण सोमवती अमावस्येच्या दिवशी करायची आहे। बेलपत्र, त्याचबरोबर थोडंसं दही आपण शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे। त्यामुळे भगवान शिव आणि माता पार्वती प्रसन्न होतात। सकाळी अंघोळ झाल्यानंतर आपण सूर्याला
अर्घ्य देखील अर्पण करायचं आहे। त्यानंतर आपल्या घरातील देवपूजा करून घ्यायची आहे, पितृतर्पण करायचं आणि त्यानंतर जवळपास जिथं कुठं महादेवाचं मंदिर असेल तर तिथे जाऊन भगवान शिवाची आपल्याला विधिवत पूजा करायची आहे। सोमवती अमावस्या असल्यामुळे अधिक मासातील अमावस्येच्या दिवशी जर तुम्हाला काही पितृदोष सांगितलेला असेल किंवा सर्पदोष असेल तर शिवलिंगावरती बेलपत्र पाणी अर्पण करायचं आणि त्यानंतर शक्य झालं तर पितृदोष दूर करायचा असेल किंवा कुंडलीत काही सर्पदोष सांगितला असेल तर सोनाराकडे चांदीचा नागाची अशी छोटासा प्रतिमा मिळतो, एक चांदीचा तुकडा असतो, त्याच्यावरती नागाचा आकार काढलेला असतो, तर तो चांदीचा नाग या सोमवती अमावस्येच्या दिवशी आठवणीने शिवलिंगावरती अर्पण करायचा आहे आणि तुमची मनोकामना इच्छा भगवान शिवाला हात जोडून सांगायची आहे। भगवान शिवशंकर नक्कीच तुमच्या आयुष्यात जे काही अडचणी असतील, पितृदोष असेल, सर्पदोष असेल ते दूर करायला मदत करतील। देवापुढे किंवा मग आपल्या घराच्या दक्षिण दिशेला संध्याकाळच्या वेळेस आपल्याला तिळाच्या तेलाचा एक चौमुखी दिवा लावायचा आहे। त्यामुळे देखील आपले पितृ प्रसन्न होतात, पितरांना शांती मिळते। भगवान विष्णूंच्या कृपेसाठी या दिवशी आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप शक्य होईल तितका वेळ करायचा आहे। संपूर्ण अधिक मास भगवान विष्णूंना समर्पित होता, पण आपल्याला एकही दिवस भगवान विष्णूंची सेवा करायला टाईम मिळाला नसेल, आपल्याकडून भगवान विष्णूंची सेवा करणं शक्य झालं नसेल तर कमीत कमी अधिक मासातील अमावस्येच्या दिवशी तरी आपण ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे। या व्यतिरिक्त या दिवशी आपल्याला गोसेवा करायची आहे, निसर्गाची पूजा करायची आहे। तर ते कसं करायचं ते मी तुम्हाला सांगते। आपल्या घरी गाय असेल किंवा मग गोशाळेत जाऊन तुम्ही गाईला हिरवा चारा खाऊ घाला, गुळपोळी खाऊ घाला, गाईला नमस्कार करा, हळद कुंकू वाहून तिची पूजा करा। अशा प्रकारे तुम्ही गोसेवा करा। त्यानंतर जवळपास पिंपळाचं झाड असेल तर पिंपळाच्या झाडाची आपल्याला पूजा करायची आहे। पिंपळाच्या झाडाला जल अर्पण केल्यानंतर पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा मारा, कमीत कमी 11 प्रदक्षिणा मारा। त्या झाडाची हळद कुंकू वाहून पूजा करा आणि त्या झाडाच्या मुळाशी आपल्याला दिवा लावायचा आहे। दिवा थोडासा लांब ठेवा, म्हणजे दिव्याने त्या झाडाला इजा होणार नाही अशी काळजी घेऊन दिवा थोडासा लांब आपण ठेवायचा आहे। पिंपळाच्या झाडाला नमस्कार करायचा आहे। अशा पद्धतीने पिंपळाची पूजा आपण या सोमवती अमावस्येच्या दिवशी, अधिक मासातील अमावस्येच्या दिवशी करायची आहे। पिंपळाच्या झाडाची पूजा कशी करायची ते बघितलं, अधिक मासातील अमावस्येच्या दिवशी काय करायचं ते बघितलं। आता या दिवशी नक्की काय टाळायचं आहे, कोणत्या गोष्टी आपण करायच्या नाही तर या दिवशी तामसिक अन्न असेल, मद्यपान असेल किंवा मग मांसाहार असेल या गोष्टी आपण टाळायच्या आहे। त्यानंतर कोणाचाही अपमान होईल असं वर्तन करायचं नाही। भांडणं, वादविवाह, कलह या गोष्टींपासून दूर राहायचं आहे। घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी या दिवशी सकाळी जेव्हा तुम्ही फरशी पुसाल तर फरशी पुसताना त्या पाण्यामध्ये चिमूटभर मीठ आणि हळद टाकायचं आहे। त्यामुळे घरातील नकारात्मकता दूर होते आणि घरातील सकारात्मकता वाढीस लागते। अधिक मासातील समाप्तीच्या दिवशी आपण जे काही दान करतो तर या दिवशी केलेलं दान किंवा जे काही पुण्य असतं ते तुमच्या कुंडलीतील दोष दूर करतं आणि घरात सुखसमृद्धी आणतं। त्यामुळे आपण अधिक मासाच्या समाप्तीच्या दिवशी एवढ्या गोष्टी तर नक्कीच करू शकतो। एकदम साधे सोपे उपाय सांगितलेले आहे। पितरांच्या शांतीसाठी काय करायचं ते सांगितलेलं आहे। तर मंडळी, असा होता आजचा व्हिडिओ। आजच्या व्हिडिओमध्ये आपण अधिक मासाच्या समाप्तीच्या दिवशी नक्की काय करायचं, पितरांच्या शांतीसाठी काय करायचं ते जाणून घेतलेलं आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत। धन्यवाद।